नेहमी त्याच त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा या नवीन पद्धतीतील भाजीची चव तुम्ही नक्कीच चाखून बघा. खूपच टेस्टी अशी ही भाजी होते आणि या भाजीमध्ये आपण बिलकुल शेंगदाण्याच्या कुट्ट्याचा यूज केलेला नाही आहे. तर तरीही ही दाटसर अशी ही भाजी आपण तयार केलेली आहे. ताटात येताच फस्तच होणारी अशी ही भाजी चविष्ट तयार होते आणि करायलाही खूप सोपी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे. तर पाहायलाही खूप सुंदर आहे आणि चवीलाही तेवढीच छान आहे. तर चला मग आपण रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कवळ्या गवारीच्या शेंगा इथे मी पावशेर घेतलेल्या आहेत आणि त्या छानपैकी अशा प्रकारे निसून घेतलेल्या आहेत, म्हणजे मोडून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला छानपैकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर शेंगा या नेहमी कवळ्याच यूज कराव्यात, तर त्या टेस्टी लागतात. ही भाजी छानपैकी आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून त्यावरती मी एक पॅन ठेवलेला आहे. तर आपल्याला ही भाजी आपल्याला प्रथम थोडी वाफलून घ्यायची आहे. अगदीच थोडे तेल घालून आपण ही भाजी थोडी परतून घेणार आहोत. म्हणजे थोडी 70 ते 80% आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे टेस्ट ही अप्रतिम अशी भाजीला येते. आणि यामध्ये अगदीच थोडे मी मीठ घातले आहे, 1 चिमूट, आणि छानपैकी परतून झाकून ठेवलेले आहे. त्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. मसाला तयार करण्यासाठी येथे मी 1 कांदा चिरलेला आहे. यापेक्षा जास्त कांदा आपल्याला यूज करायचा नाही आहे. येथे आपण 1 कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. पेस्ट ही आपल्याला एकदम फाईन न करता जाडीभरडी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पेस्ट आपली रेडी आहे. पेस्ट आपण तयार केलेली आहे. आता आपण भाजी करून घेऊया. तर इकडे आपल्या शेंगा छानपैकी शिजल्या गेल्या आहेत. येथे आपण शेंगा 70 ते 80% शिजून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाजी ही पटकन इन्स्टंट तयार होते. तर ही भाजी मी प्रथम बाउलमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर कढईवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी. आणि कढई छानपैकी तापली की त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत आणि भाजी तयार करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये घालणार आहोत मोहरी 1 चमचा आणि जिरे 1 चमचा घालून छानपैकी कडकडीत असा तडका तयार करून घेणार आहोत. जिरे मोहरी कडकडली की आपल्याला तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे. तर मसाला हा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. प्रथम भाजीमध्ये थोडं हा मसाला जाडसर वाटला की छान लागतो. त्यामुळे हा मसाला आपण जाडसर वाटून घेतलेला आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे, सोपी आहे आणि कमी इन्ग्रेडियंट्सपासून तयार होणारी ही भाजी आहे. खूप टेस्टी अशी लागते. नक्कीच तुम्ही अशा प्रकारची भाजीची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर यामध्ये आपण घालणार आहोत काही मसाले. तर प्रथम आपण लाल तिखट घातलेले आहे 2 चमचा. 1 चमचा आपले घरगुती काळा मसाला घातलेला आहे 2 चमचे. त्यानंतर हळद घालणार आहोत अर्धे चमचा आणि हा मसाला आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटासाठी. अगदीच कमी इन्ग्रेडियंट्सपासून तयार होणारी ही भाजी आहे. तर यामध्ये आपण आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, ते म्हणजे 2 चमचे आपण बेसन पीठ घालणार आहोत. तर या मसाल्यामध्ये आपण बेसन पीठ घातलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे बेसनमधील जो कच्चेपणा आहे तो निघून जाणार आहे. तर मसाला छानपैकी आपल्याला प्रथम फ्राय करून घ्यायचा आहे.
पाहू शकता मसाला छानपैकी आपण फ्राय करून घेतलेला आहे, त्यातील कच्चेपणा निघून गेलेला आहे पिठामधील. आणि त्यानंतर आपण वाफवलेल्या या शेंगा घालणार आहोत. आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला मसाल्यामध्ये या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे टेस्ट ही अप्रतिम अशी लागते. तर प्रथम आपण या मसाल्यावरती या शेंगा छानपैकी परतून घेणार आहोत. या शेंगा परतल्या की यामध्ये आपल्याला गरम पाणीचा यूज करायचा आहे. येथे मी 2 ग्लास गरम पाणी घातलेले आहे या भाजीमध्ये. तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे पाणी घालण्याचा. तर इथे मी 2 ग्लास गरम पाण्याचा यूज केलेला आहे. तुम्ही कधीही भाजीमध्ये गरम पाण्याचाच यूज करा, त्यामुळे टेस्ट अप्रतिम अशी येते. आणि त्यानंतर आपल्याला 10 ते 5 मिनटं ही भाजी छानपैकी शिजू द्यायची आहे. पाहू शकता भाजी छानपैकी शिजली आहे, भाजी रेडी झाली आहे. तर आपल्याला ही भाजी या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ठेवू शकतो, किंवा यापेक्षा जर घट्ट करायची असेल तर अजून 5 ते 7 मिनटं आपल्याला ही भाजी उकळू द्यायची आहे, म्हणजे यातील पाणी आपल्याला आटून घ्यायचे आहे. तर ही भाजी तुम्ही मुलांना डब्यामध्ये, टिफिनमध्ये किंवा घरी लंचमध्ये, डिनरमध्ये केव्हाही तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. त्यानंतर मी येथे कोथिंबीरने गार्निशिंग करून घेतलेली आहे. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. अगदी ताटात येताच फस्त होणारी ही भाजी आहे. इतकी टेस्टी अशी ही भाजी लागते. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशासोबतही ही भाजी सर्व करू शकता. इतकी टेस्टी अशी भाजी होते. न खाणारे सुद्धा मागून मागून खातील. ही भाजी इतकी टेस्टी होते. नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा. अगदीच आपण येथे शेंगदाण्याचाही यूज केलेला नाही आहे. अगदी कमी इन्ग्रेडियंट्सपासून अगदी सरभरीत अशी ही भाजी तयार केलेली आहे. पाहू शकता हिचे स्ट्रक्चर किती घट्टसर झाले आहे, दाटसर झाले आहे, आणि पाहायलाही तेवढीच मस्त अशी वाटत आहे, आणि खायला तर अप्रतिम अशी आहे. नक्की तुम्ही हे भाजीची रेसिपी ट्राय करून बघा, आणि तुम्ही भाजी केली का नाही हेही मला सांगा. आणि तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की तुम्हाला ही भाजी आवडली आहे की नाही. तर पाहू शकता अप्रतिम अशी ही नवी ट्रिक वापरून आपण ही भाजी रेडी केलेली आहे. अगदीच टेस्टी अशी ही भाजी तयार होते. त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा अशा नवीन पद्धतीमध्ये भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालाही खूप ही भाजी आवडेल, हे मी तुम्हाला गॅरंटी देते. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.